नमस्ते. नमस्ते. जेवलात की नाही? हो. अरे हे काय, तू पेटीवर का बसून आहे? आज माझा नंबर आहे. तुझा नंबर आहे? हो. म्हणजे कसला नंबर? आज मी या पेटीतलं साहित्य काढून वापरणार आहे. हा, म्हणजे बघा मित्रांनो, ज्याला पेटीवर बसता येईल त्याला साहित्य वापरण्याचा पहिला मान, म्हणजे तुमच्या शाळेने ठरवलेलं. हा, उभे राहा बघू. कसली पेटी आहे ही? ही निपुण भारत पेटी. निपुण भारत पेटी, साहित्य पेटी. काढ बघू एक. अरे वा, तुझा मान आहे. घे. काय काढलायस हे? घड्याळ. काय काढलायस? घड्याळ. घड्याळ. इथे राहा बघू. घड्याळ होय ना, हरकत नाही. घड्याळ. आता घड्याळात ती मला ओळख दे बघू. काय काय ओळख सांग. हा मिनिट काढाय. हा. आणि हा तास. अरे वा. हा इकडे आला की 12:15 वाजते. हा 6 वर आला की 12:30 वाजते. हा. हा 9 वर आला की 12:45 वाजते. हा. आणि हा 12 वर आला की 1 वाजते. अरे वा, एवढं तुला घड्याळ समजतं. मग आता मी म्हणतो, इकडे ये ग ताई, इकडे. तू हिला सांगायचं आहे किती वाजले हे दाखव. तू दाखवायचंय. हा, सांग. 2:30. 2:30 म्हणजे 2:30 वाजले. दाखव बघूया. 2:30 वाजले. 2:30 वाजले. 2:30. शाबास. म्हणजे किती वाजून किती मिनिटं? किती वाजून किती 2 मिनिटं? वाजून 30 मिनिट. 2 वाजून 30 मिनिटं. लिही बघू तिथे. 2 वाजून 30 मिनिटं. 2 वाजून वा. शाबास. 2 वाजून 30 मिनिटं. मग आता मला तू सांग, 2 वाजले होय ना? 2 होय ना? आणि मिनिटं किती आले? 30. आता हे घड्याळ आहे. हे घड्याळ आहे. या घड्याळात 2 वाजून गेलेले आहे आणि मिनिट काटा इथे आलाय. मग 3 वाजायला किती मिनिटं आहेत ग? 2 मिनिट. 3 वाजायला हा काटा इथे यायला, हा काटा कुठे गेला पाहिजे? विदिशा तू सांग बघूया. 30 मिनिट. दाखव बघूया कसं केलं पाहिजे. हे बघा, म्हणजे 12 वर जर इथे जर काटा आला तर किती वाजणार आहे? 3. किती वाजले आहेत ग घड्याळ? 3. तू दाखव बघू. 3 वाजले. लिहून दाखव. इथे दाखव. इथे दाखव. 3 वाजलेले आहे. वाजले. 3 वाजले. छान दे मात्रा. मात्रा कशी दिली आहेस बघ. सरळ दे. लवकर. छान. इथे आता बघा, एक घड्याळ आहे. या घड्याळाचं वाचन ही मुलं करतात. तू सांग बघू मला. 12 वाजले दाखव बघूया. 12 वाजले. 12 वाजले. असं धर. 12 वाजले दाखव. 12 वाजले. किती वाजले? 12. म्हणजे 12 वर कोणता कोणता काटा आहे? मिनिट काटा आणि तास काटा. मिनिट काटा आणि तास काटा. मित्र, निपुण भारत, निपुण मुलं, निपुण शाळा या अंतर्गत ही मुलं साहित्याबरोबर अशी खेळतात. सन्माननीय प्रकल्पाधिकारी विमला मॅडम यांनी सर्व शाळांना, सिंधुदुर्गातील सर्व शाळांना भेटी देऊन या साहित्यातून अध्ययन कसं होतं याची प्रेरणा दिलेली होती. ही कारवड्यातील एक लहान शाळा, डंगवाडी. छान मुलांनो, मला बरं वाटलं.